नमस्कार, कसे आहात सगळेजण. स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. गाऊन बनवायचे चाललेत माझे, पण एवढी गडबड आहे की त्याची व्हिडिओ करायला जमना मला. म्हटलं चला आज तुम्हाला आणि मला एका लग्नाला जायचंय उद्या, त्याच्यासाठी मला आहेराचं पाकिट बनवायचंय. म्हणजे मला काहीतरी असं छान करायला आवडतं. सगळं काही करायला गेलं ना तर असं नुसतंच आहेराच्या पाकिटात पैसे घालून द्यायचे एखाद्या, असं नाही मला आवडत. मी कुणाच्या घरी जायचं म्हटलं, एखाद्या लहान मुलाला चॉकलेट द्यायचंय, बिस्किटचा पुडा द्यायचा आहे, तरी मी काहीतरी असं छोटंसं पाकिट बटवा काहीतरी बनवते आणि मग त्याच्यातनं देते. तर उद्या लग्नाला जायचंय, मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे, तर त्याच्यासाठी म्हटलं आहेर करणार आहे. मला काही गिफ्ट आणायला वेळ नाही. आहेत साड्या मी विकायला आणलेल्या, पण मी त्या विकणारच आहे. काही झालं तरी त्या मी विकणारच आहे, त्यातली नाही देणार आहे. म्हटलं आहेर द्यावा आपली कॅश. तर त्याच्यासाठी एक आहेराचं पाकिट, म्हणजे मला इनोव्हेशन, त्याच्यात सुद्धा इनोव्हेशन करायला आवडतं. तेवढंच माझं माइंड रिलॅक्स होतं. सारखं कामच करा, याचं द्या त्याचं द्या त्याचं द्या. या नादात काय होतं, जरासा मनावर ताण येऊ नये याच्यासाठी मी अशी काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी करत असते आणि त्यातनंच काहीतरी निर्माण पण होऊन जातं. तर मी तुम्हाला आता हा बटवा नाही, मी आहेराचं एक पाकिट बनवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही फोनही ठेवू शकाल, फोनसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकाल. म्हणजे आता आपली ही पर्स असती, आता ही पर्स आहे माझी, या पर्समध्ये आपण फोन असाच टाकतो. मग त्याच्यात अजून काय काय असतं बघा, कुठं किल्ली काय, मग स्क्रॅचेस पडतात फोनला. तर म्हटलं त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकाल. बिझनेस आयडिया सुद्धा होऊन जाऊ शकेल की तुम्हाला हळदी कुंकाला वाण देण्यासाठी तुमच्या घरातल्यासाठी तुम्ही बनवू शकाल, किंवा तुम्ही असं करून विकूही शकाल. चला बघूयात कसं बनवते ते. आता माझ्याकडं हा वेल्वेटचा कापड होता वस्त्रांमधनं शिल्लक राहिलेला. याच्याऐवजी तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता. आता ह्याची लांबी मी घेतली आहे 12 इंच आणि रुंदी घेतली आहे 8 इंच. म्हणजेच 500 रुपयाची नोट किंवा आपला फोन, आपण ह्याच्यात कितीही पैसे, 500 रुपयाच्या कितीही नोटा तुम्ही ठेवू शकाल. घरामध्ये आपण जे पैसे साठवतो, एखाद्याला ही वस्तू तुम्ही दिली तर त्याचा खूप छान उपयोग होऊ शकतो. गिफ्ट म्हणून दिलीत तर खूप छान. आता त्याच आकारामध्ये मी हे अस्तर कापून घेतली. म्हणजे आहेराचं पाकिट भले 1 रुपयाला मिळतं, पण ते वेस्टेजच होऊन जातं. आणि प्लॅस्टिकचं, संक्रांतीसाठी जर बोलायला गेलो तर प्लॅस्टिकचं आपण काही देतो, एखादी वस्तू प्लॅस्टिकचं बघा काय देतात, चालकांना देतात किंवा खिसणी देतात, कुठं काय देतात वेगळं वेगळं, पण त्या वस्तू या खराबच होऊन जातात, त्याची आठवण राहत नाही. त्याच्यापेक्षा हे जर तुम्ही बनवून दिलं एखाद्याला, तुमच्या घरी येणाऱ्या मैत्रिणींना हळदी कुंकाला, तर त्या बाईला त्याचा छान उपयोग होईल. त्याच आकाराचं मी हे कॅनव्हास सुद्धा कापून घेतले. आणि जर आता ह्याच्यात तुम्ही अजून हे सुद्धा वापरू शकाल, फोम. चला मी फोम पण वापरून दाखवते. ही जर करत असाल, जर फॉल पिको साड्यांना काय करत असाल, तर तुमच्याकडं भारीतल्या साड्यांमधून हे फोमशीट येतच असेल. आणि असंही जर घ्यायला गेलं तर हे फोमशीट फार काही महाग नाहीये, आणि हे नाही वापरलं तरीही खूप छान तयार होईल. आपल्याला काय, एक आहेराचं पाकिट किंवा फोन ठेवण्यासाठी एखादा पाऊच असंच बनवायचंय. त्याला काही फारसा खर्च न करता आपलं बजेट फ्रेंडली असं एक गिफ्ट आपल्याला बनवायचंय. किंवा तुमच्या घरात जवळचं कुणी व्यक्ती येणार आहे, किंवा आपण बघा कधी कधी कुणाच्या घरी जातो आणि त्यांना हातात असेच पैसे देतो, ती मुलं नको नको करतात आणि आपण असंच ठेवून येतो पैसे. असं करण्यापेक्षा असं जर बनवलं तर खुशच होऊन जातील. या पाकिटाला कुणी नाही म्हणणार नाही, नको नको कुणी म्हणणार नाही, घेतील, खास आपली आठवण म्हणून ठेवतील घरामध्ये. हे बघा, साधारण या मापाचं करायचंय आपल्याला. आता सांगितलंय मी माप किती घेतलंय ते, परत एकदा सांगते.
लांबी 12.5 आणि रुंदी 8. तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे कमी जास्त करू शकाल. आता बघा मी अशी घडी घातली आहे आणि हे जे वरचं कापड आहे ह्याचा मध्य काढायचा आहे मला. हा मध्य आलाय. इथं तुम्ही कोणही करून घेऊ शकाल. मला चिटका मारायची सवय आहे आणि इथून बरोबर इथला पण मध्य काढून 8.5 4.25 वरती मध्य काढलाय. आणि आता हा मध्य इथे एक लाईन आखून घेऊयात सेम दोन्हीची. या की साडी आहे देईन की. ओळखलं की. सॉरी मध्येच कस्टमर आलेलं. हे बघा आता आपल्याला हा मी मध्य काढलाय आणि बरोबर ही अशी लाईन आपण हा इथं अशा पद्धतीनं आपल्याला हे पाकिट करायचंय. आता याच हे जे आपण अस्तर हे फोम आहे ना, हे आपण ह्याला आधी जोडून घेऊयात सगळं. फोम जोडायचं, हे जोडायचं असलं तर हे जोडायचं. तुम्हाला तुमच्या बजेटनुसार, तुम्ही फोम वापरलं नाहीत आणि नुसतं हे वापरलं तरीही हे पाकिट छानच होणार आहे. चला मी फोम जोडून घेते. हे फोम पूर्ण असं आधी मी नुसतं जोडून घेते. हे फोम जोडताना आधी इथं पिना लावून घ्या म्हणजे ते हलणार नाही. आणि फोम जोडताना कायम फोम खाली ठेवून त्याच्यावरून कच्ची टीप मारायची. फोम वरून डायरेक्ट टीप मारलीत तर फोम फटतं. जोडलंय. आता हे कॅनव्हास पण जोडून घेऊयात. कॅनव्हास म्हणा किंवा नॉन वुवन म्हणा, याला तुमच्या भाषेत जे म्हणत असाल ते म्हणा. आणि हे जोडलं नाही तरी चालेल, ह्याच्यातलं एखादं तुम्ही स्किप केलं तरी चालेल. तुमच्याकडं जे काहीही असेल तेच त्याच्यातच भागवा, तरच तुम्हाला तुम्ही जे वाण लुटताय ते स्वस्तात मस्त असं म्हणता येईल. आणि हे वाण वगैरे का लुटा आवर्जून, याच्यामुळं तुमच्या एखाद्या छोट्याशा व्यवसायाची सुरुवातही होऊ शकेल. हेही मी शिवून घेतलंय. मी चांगल्या क्वालिटीचं करतीये सगळं, का तर मी हे सहज 50 रुपयाला विकणार. जर कुणी मला मागितलं असं बनवून तर मी हे 50ला, कमीत कमी 50ला मी हे विकणार. तसं तुमच्या इथं किती रुपयाचं घेतात त्याप्रमाणे तुम्ही त्याला जे काही सामान वापराल ते तुमच्या ह्यानं, तुमच्या एरियातल्या बजेटप्रमाणे आपल्याला किती परवडतंय त्याच्याप्रमाणे. शेवट आपण करतो कशासाठी ना, आपल्याला 4 पैसे मिळावेत म्हणूनच करतो. त्याच्यामुळं हा विचार करा की इथल्या बायका कितपत खर्च करू शकतात. चालतंय. चला आता हे मला असं ठेवून हे जोडायचं. त्याच्यासाठी हे कापून घेऊयात आपण. आता एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक जे काही आहे, स्पंज म्हणा किंवा काय म्हणा, प्रत्येक एरियामध्ये प्रत्येकाचा शब्द वेगळा असतो. आता मी एवढी वर्ष हे जे वापरतीये ना, ह्याला मी कॅनव्हास म्हणायचे, कॉटन कॅनव्हास. म्हणजे आमच्या इथं ह्याला कॉटन कॅनव्हास मागितलं की कॉटन कॅनव्हास म्हणून हे देतात. तसं कुठं कुठं याला नॉन वुवन म्हणतात, कुठं कुठं काय अजून वेगळं म्हणत असतील. तर जे काही तुमच्या एरियामध्ये म्हणतायत त्याप्रमाणे चालतंय. तर मी हे बघा, हे वेल्वेटची सरळ बाजू खाली घातली, अस्तर जोडून घेतली मी त्याला. हे असं व्यवस्थित ठेवून
अस्तर आपण जोडून घेऊया. झालं. आता हे एक्स्ट्राचं कापड मी कापून टाकते. इथं एक चटका मारला आणि आता मी काय करणार आहे, हे असं काढून घेणार आहे बाहेर. तुम्हाला अजून तुम्ही एक करू शकता, इथूनही टिप मारून घेऊ शकता. इथून आपण अजून एक टिप मारूया. चला, झालं. 5 मिनिटाची गोष्ट होती ही. फक्त 5 मिनिटात समजा हे 10-20 रुपयाचं वेल्वेट हा सगळा खर्च आला, तरी तुम्ही जर हे 50ला विकलत, चांगल्यातलं कापड आणलं, हे वेल्वेटची क्वालिटी बघा, असं कापड आणलं तर 50ला, तुम्ही साधं वापरला ब्लाऊज पीस तर 20-30ला. असं आपल्या यानं रेट ठेवायचे, रेट रिझनेबल पण ठेवायचे आणि मटेरियल पण चांगलं वापरायचं. हे बघा, हे आता आपलं तयार झालंय. ह्याच्यावरून एक टीप मारून घेऊयात, म्हणजे फिनिशिंग येईल छान पैकी, मस्त पैकी. असं टोक बाहेर काढून घ्यायचं. ही टीप मारून झालेली आहे. आणि आता इथूनही आपण टीप मारून घेऊया खालच्या साईडला. आता जर तुम्हाला छान पैसे मिळणार असतील किंवा तसं तुम्हाला, तर तुम्ही इथं अशा क्रॉस अशा पट्ट्या पण करू शकाल, प्लेन कापड असेल तर. पण मी काही तसं करणार नाहीये, कारण माझ्या कापडावरती टिकल्या आहेत, त्या टिकल्या जातील असं काही मी करत बसणार नाही. आता हे चेक करून घेतलं, बरोबर आलंय का? बरोबर आलंय. आता मी हे असं ठेवणार. तुम्हाला इथं लेस लावायची असेल, तुम्ही लेसही लावू शकाल, पण मी काही लेस वगैरे लावणार नाहीये. बघा, आता इथून असं उलटं करून टिप मारून मोजून 5 मिनिटं, बरोबर 5 मिनिटं मला याला गेलेली आहेत. माझ्याकडून जर कुणाला बनवून घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती माझा फोन नंबर मी दिलेला आहे, 9975010606. ह्या नंबरला मला कॉल करून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता. स्वस्तात मस्त असं हे गिफ्ट ऑप्शन तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आणि आता इथं लावायचं काय, हा एक प्रश्न आहे. माझ्याकडं ना ते मॅग्नेटवाले बटन्स पण आहेत, पण ते आत्ता नेमके मला सापडतायत का नाही बघणार आहे मी, मिळतायत का. आता माझ्याकडे आहेत, मी ते आणून ठेवलेत. किंवा तुम्ही इथं वेलक्रो लावू शकाल, पण मी आत्ता ना मला हे एक मिनिट. आता हे पाकिट बनलंय, याला इथं मी ही नॉट लावून घेणार आहे. एवढी साधारण हातभर, दाखवते मी किती सेंटीमीटर घेतली वगैरे. शिवून म्हणजे इथं मॅग्नेट बटन आहे माझ्याकडं, पण आत्ता नाहीये. आणि मी विचार परत मी लावणार होते, पण मी विचार परत हा केला की ज्या बायकांच्या घरी नसेल, काही काही गावांमध्ये मिळत नाही, त्या अजून त्याच्यासाठी बसतील. कारण बऱ्याच बायका मी वस्त्र करते तर मला विचारतात की कापड कुठून आणता, मग हे तर नसलं तर करण्या वाचनच राहतील. त्याच्यापेक्षा म्हटलं जे ही नॉट सगळीकडे मिळती, ही नॉटच दाखवावी. ह्याला आता मी लटकन बनवते मस्तपैकी. तर हे तुकडे उरलेत बघा 2, जे आहे ना त्याच्यातच काम करायचं असतं. आपण बायकांचा तो स्वभावच असतो की जे आहे ना माझ्याकडं तेच मी पुरवून वापरेन, काही वेगळं घ्यायचं नाही. आपण कसं घरात भाजी नसली, टोमॅटो नसला तर बिन टोमॅटोचं करू शकतो, कांदा नसला बिन कांद्याचं करू शकतो, तेल नसलं तर आपण तूप थोडंसं घालू शकतो. काही आपल्या बायकांकडे ती कलाच असते की आपण जे आहे त्यात भागवू शकतो. तर तुमच्याकडं जर एखादी साडी असेल काठापदराची नवीन,
काही असेल नवीन जे तुम्ही वापरणार नाहीये किंवा काय असेल, एखादा ब्लाऊज पीस असेल, काहीही असेल, तर तुम्ही असं गिफ्ट देण्यासाठी संक्रांतीला, आता बघा ह्याच्यामध्ये तुम्ही किती रुपये, किती तुम्हाला 1000 द्यायचे, 2000 द्यायचा आहेर किंवा फोन ठेवण्यासाठी त्या स्त्रीला याचा उपयोग होईल. तरी आधी स्वतः बनवा स्वतःच्या घरच्यांसाठी आणि नंतर, आणि हो आपण आता आहेर मी देणार आहे ना, मग मी आहेर देताना त्याच्यामध्ये हे टाकणार, म्हणजे कुणी दिलंय आपलं हे पाकिट बघून लक्षात तर राहणारच की तनुजानं काहीतरी छान देते, तनुजा काही असं तसं देत नाही. मग त्याच्यावर अजून हे, आणि अजून एक प्रिकॉशन घेण्यासाठी जर आपण पैसे देत असू ना, तर ह्याच्यावरून आपण अशी हे म्हणजे नाही का सुई दोऱ्यानं असं आपण टाचूनही देऊ शकतो. असं कच्चा दोरा, मॅचिंगचा कच्चा, असं करून पॅक करूनही देऊ शकतो. असं म्हणजे कुणी नाही का जे गिफ्ट पॅकला बघा चिटकून जातं तसं, ते आपण असं पण करू शकतो. मॅचिंगच्या दोऱ्यानं इथून इथं हे सील करून टाकू शकतो. तर आजची ही माझी आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल माझी व्हिडिओ तर लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्की दाबा, म्हणजे माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. असे छोटे छोटे गिफ्ट बनवा, स्वतःच्या हळदी कुंकाला वाटा, म्हणजेच पुढच्या हळदी कुंकाला तुमच्याकडं ह्याच्यासाठी ऑर्डर नक्कीच येतील. चला तर मग कसं वाटलं नक्की सांगा.